गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणाची सुरुवात करूया। बघा, आताच गुरुपौर्णिमा झालेली आहे आणि गुरुपौर्णिमेला संकल्प प्रत्येकाने केलेला असावा। मनुष्याच्या जीवनात आहे ना, सत्य आणि असत्य या दोन बाजू असतात। कधी कधी मनुष्य सत्याचा सामना करण्यासाठी असत्याची कास धरत असतो, पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना की सत्याचा सामना करण्यासाठी असत्याला कधीच जवळ करू नका। जर तुम्ही 90% तुम्ही सत्य असाल आणि जर 10% तुम्ही असत्याची जर बाजू घेतली ना, तरी तुमच्या पुण्याचा सर्वनाश होऊ शकतो। तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होऊ शकते। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, सत्याची कास तुम्ही कधीच सोडू नका। कारण असत्य आहे ना, न सांगता ते स्वतः सांगत असतं की मी सत्य आहे, पण सत्य कधी सांगतं का मी असत्य आहे? कधीच नाही। म्हणूनच सत्य आहे ना, एक अशी शस्त्रक्रिया आहे की ज्यानं सुरुवातीला वेदना सुद्धा होतात, दुखण्यापासून कायमची मुक्ती मिळते। पण असत्य हे असं वेदनाशामक असतं ना की ज्यानं तात्पुरतं तुम्हाला बरं वाटेल, पण तरी असंख्य साईड इफेक्टचा सामना भविष्यात तुम्हाला करावा लागणार आहे। म्हणजे तात्पुरतं चांगलं की आयुष्यभर टिकणारं चांगलं, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं। या आयुष्यामध्ये मनुष्याचं नक्की होतं कसं? तो सत्याला असत्य मानतो, असत्याला सत्य मानतो। जन्म जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत सत्य आणि असत्य काय त्याला ते कधीच कळत नाही। जी चांगलं जीव काढणारी माणसं असतात ना, त्यांना तो कधीच जवळ करत नाही, पण नेहमी धोका देणारा मनुष्य असतो त्याला तो सत्य म्हणून जवळ करत असतो। मग तुम्हाला दुःख आल्याशिवाय राहील का बरं? आपल्या जवळ कोण राहावेत ना, या आपण स्वतः ठरवावं। पण आपण मात्र आपल्या आजूबाजूच्यांचं ऐकतो, आपण मनाचं कधी ऐकतो का बरं? आपण दुसरा सांगतो म्हणून एखाद्याशी न बोलता भांडण करत असतो। म्हणजे आपण दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या घरामध्ये विष काढवत असतो। आपल्या पत्नीशी आपण बोलत नाही, आपल्या पतीशी आपण बोलत नाही, मुलांशी भांडतो। हे योग्य आहे का बरं? कधीतरी सर्वांनी समजून घ्या की मनुष्यानं या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय कोणत्या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवू नये। फक्त विश्वास ठेवण्यासारखं या जगामध्ये एकच न्यायालय आहे, ते म्हणजे आई बापावर ज्याचा विश्वास आहे ना, त्याला या जगामध्ये कुठेच भय नाही। पण मनुष्य आई बापाला तुच्छच मानत आलेला आहे। बघा, आपण सध्या पाहतो की ज्याच्यावर आपण निरंतरपणे श्रद्धा ठेवायला हवी, निरंतरपणे विश्वास ठेवायला हवा, तो म्हणजे भगवंत। आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो का बरं? श्रद्धेने त्याला पूजतो का बरं? सतत त्याच्या या मनाची चंचलता चालू असते, हे मन कधी त्याचं स्थिर राहत नाही। म्हणजे सत्य आणि असत्याला तो कधी समजूनच जात नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये अशी कर्म जेव्हा घडतील ना, तेव्हा भगवंताला सुद्धा हेवा वाटेल, पण आपली तशी कर्म आहेत का बरं? म्हणून आपण विवेक बुद्धीनं सारासार विचार करायला हवा। समर्थ रामदास स्वामींनी या मनाच्या श्लोकांमध्ये एवढं या मानवी रूपाचं वर्णन केलेलं आहे ना, पण मनाचे श्लोक मनुष्य कधीच वाचन करत नाही, कधीच पठण करत नाही। मग त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का बरं? बघा, समर्थांनी सांगितलंच आहे ना,
विवेके क्रिया आपुली पाळटावी, अति आदरे शोध क्रिया धरावी, जणी बोलण्यासारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. बघा एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे ना, जणू काही समर्थ आपल्या मनाची परीक्षा घेत आहेत, जणू काही समर्थ आपले मन वाचत आहेत. बघा त्यांनी ते तेव्हा लिहून ठेवलेलं आहे, पण आज सुद्धा आपल्या मनाला ते भरारी देऊन जातं. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मोठ्या विवेकानं सारासर विचार करून आपलं हे आचरण आहे ना ते प्रत्येकानं सुधारलं पाहिजे. आपण या वाईट मार्गांचा अवलंब करत आलेलो आहोत ना, तो वाईट मार्गांचा अवलंब आपण बंद करायला हवा. आपण चांगल्या गोष्टींमध्ये यायला हवं. पण मनुष्य त्याकडे लक्ष देतो का बरं? आपली क्रिया आहे ना अतिशय शुद्ध ठेवावी. आपल्या जीवनामध्ये रोजची सकाळची सुरुवात आहे ना ती उपासनेनं घडावी, भगवंताची भेट व्हावी. पण आपण मात्र ब्रह्ममुहूर्तावर कधी उठत नाही. मग आपली सकाळ चांगली घडेल का बरं? कधीच नाही ना. जगामध्ये बोलण्याप्रमाणे वागावं, पण मनुष्य एकाकडे बोलतो एक आणि करतो एक. मग भगवंताचं नामस्मरण त्याच्या जीवनामध्ये, भगवंताची भक्ती योग्यरित्या घडेल का बरं? बघा पहिले आपले पूर्वज होते ना, बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पूर्वज ज्या गोष्टी ते बोलायचे ना तसेच वागत असत. पण हा हल्लीच्या काळातील मनुष्य आहे तसा आहे का बरं? बोलतो एक आणि वागतो एक. म्हणजे जिथे जायाल तिथे मनुष्याची फसवणूक होत आहे. मग अशा फसवणुकीमध्ये अध्यात्म आपल्या जीवनामध्ये घडेल का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तेव्हा हा संसार आहे ना तो भरपूर दुःखमय आहे. तेव्हा कल्पना करीत बसण्याचं सोडून दे. तू जरी या संसारावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला तरी तुला कुठून ना कुठून तुझ्या जीवनामध्ये दुःख येणारच आहे. म्हणून तू या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुला या असे प्रसंग निर्माण होतील ना की तुझ्या जीवनामध्ये तू किती जरी प्रयत्न केला की या जीवनामध्ये मला सुख भोगायचं आहे, मला समाधान मिळवायचं आहे, पण तुझ्या पुढं दुसरे कोणतेही मार्ग नाहीत. तुझ्या पुढे एकच मार्ग आहे, तो म्हणजे समर्थ विचार, सद्गुरु शरण. जर तू सद्गुरूंना शरण गेलास, समर्थ विचार तुझ्या जीवनामध्ये निर्माण केले, तेव्हा तुझ्या जीवनाचं सोनंच होणार आहे ना. पण मनुष्य मात्र या क्षणिक सुखाच्या मागे धावत असतो, पैशाच्या मागे धावतो. मग तुला जीवनामध्ये समाधान निर्माण होईल का बरं? कधीच नाही. बघा महाभारतामध्ये आपण भरपूर गोष्टी ऐकल्या. महाभारताच्या या पूर्ण ग्रंथाचं आपण ज्ञानप्रसारण केलं. पण महाभारताच्या या 9 ओळींमध्ये या महाभारताचं सार समजून घ्या, ज्यात 5 लाख श्लोक आहेत. बघा भरपूर जणांनी महाभारत ग्रंथ वाचला सुद्धा असेल. त्याच्यामध्ये काय काय घडलं, काय काय गोष्टी ऐकल्या, किती पौराणिक कथा ऐकल्या, आपल्या मुलाबाळांना सुद्धा सांगितल्या. पण त्याच्यामध्ये काही पात्र होती ना, बघा कौरव, कर्ण, अश्वत्थामा, भीष्म पितामह, दुर्योधन, धृतराष्ट्र, अर्जुन, शकुनी, युधिष्ठिर, ही जी पात्र आहेत ना, ह्या पात्रांची जेव्हा आठवण येते ना तेव्हा आपल्याला महाभारताची आठवण येते. ही पात्र वेगवेगळ्या विचारांनी भरलेली होती, पण ते आपल्या जीवनामध्ये निर्माण कसे करायचे बरं? बघा जेव्हा आपल्याला कौरवांची आठवण येते ना तर मनुष्याला एक गोष्टीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जर तुम्ही बघा लक्ष देऊन ऐका, कारण ह्या निरूपणाचं सार आहे ना तुमच्या जीवनामध्ये निर्माण करायचं आहे. जेव्हा कौरवांची जेव्हा आठवण येते ना, जर तुम्ही तुमच्या मुलांच्या अवास्तव मागण्या आणि इच्छांवर वेळीच ताबा ठेवला नाही
तर तुम्ही आयुष्यामध्ये असह्य व्हाल, तुमच्या जीवनामध्ये दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कौरवांचं तसंच झालं ना. माता पित्यानं या गोष्टी दुर्लक्षित केल्या. मुलांच्या मागण्या मुलं बोलतील तसं त्या माता पित्याने केलं. मग कौरव युद्धसुद्धा हारले आणि त्यांच्या जीवनाचा विनाशच झाला ना. बघा, कौरवांची एक तरी माणूस जगला का बरं? कोणीच जगला नाही ना. म्हणून आजही पश्चाताप होत आहे. महाभारतामध्ये आपण कौरवासारखं कधी होऊ नये. आता दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा तिथे महाभारतामध्ये दुसरा मनुष्य म्हणजे कर्ण. कर्णाकडून मनुष्यानं काय शिकावं बरं? तुम्ही कितीही बलवान असलात तरी तुम्ही अधर्माला पाठिंबा दिला तर तुमचं सामर्थ्य असू द्या, शस्त्रे असू द्या, कौशल्य असू द्या आणि आशीर्वाद असू द्या, सर्व निरुपयोगी होतील. म्हणून तुम्ही कर्णाकडून मनुष्यानं हेच शिकावं. कर्णाकडे काय नव्हतं बरं? सर्व काही होतं. दान धर्मामध्ये कर्णासारखा दुसरा कोणी नव्हता. पण त्याने अधर्माला पाठिंबा दिला ना. धर्माची जर कास सोडली नसते ना तर स्वतः श्रीकृष्ण कर्णाच्या बाजूने होते. पण जिथे भगवंत मागे पुढे उभा नसेल ना, तुम्ही कितीही बलवान असा, कितीही सामर्थ्यशाली असा, कितीही तुमच्याकडे गाडी बंगला असू द्या, कितीही तुम्ही राजाशी जीवन जगणार असू द्या, पण जेव्हा तुम्ही अधर्माला पाठिंबा देता ना, धर्माची बाजू तुम्ही सोडता, तेव्हा तुमचा विनाश अटळ आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्याकडे पैसा असेल, सर्व गोष्टी असेल, पण मीपणा करू नका. धर्माला धरून तुम्ही जगा. जर तुमच्या जीवनामध्ये धर्माच्या विरोधी बाजूने तुम्ही गेलात ना तर तुमचा विनाश अटळ आहे. बघा, महाभारताचं तिसरं पात्र म्हणजे अश्वत्थामा. हा अश्वत्थामाकडून काय शिकावं बरं? तुमच्या मुलांना इतकं महत्वाकांक्षी बनवू नका की ते त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून संपूर्ण विनाश घडवून आणतील. आणि तेच झालं ना. म्हणून महाभारतामध्ये ही जी पात्र मी सांगत आहेत ना, ही पात्र आपल्या जीवनामध्ये सुद्धा ही पात्र निर्माण होत असतात. पण त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे ना. हेच या निरूपणाचं सार आहे. बघा, चौथं पात्र पाहूया. तो म्हणजे भीष्म पितामह. भीष्म पितामहाकडून काय शिकावं बरं? अशी वचने आयुष्यामध्ये कधीच देऊ नका की तुम्हाला अधर्मींना शरण जावं लागेल. बघा, भीष्म पितामह वाईट होते का बरं? अजिबात नाही ना. पण त्यांनी वचन दिलं, म्हणून कोणालाही वचन देताना जरूर विचार करावं. जेव्हा आपण वचनामध्ये जातो ना, तेव्हा आपण असत्याची कास धरू नये. जेव्हा मनुष्य सत्याची सोडून असत्याची कास धरतो ना, तेव्हा भीष्म पितामहासारखी अवस्था होते. पुढचं पात्र पाहूया, दुर्योधन. महाभारतामध्ये सर्वात महत्त्वाचं पात्र हे मानलं जातं. म्हणजे संपत्ती, सत्ता, अधिकार यांचा गैरवापर आणि चुकीच्या लोकांचं समर्थन हे शेवटी संपूर्ण विनाशाकडेच नेतं असतं ना. म्हणून या दुर्योधनाकडून आपण हेच शिकावं. ज्या जीवनामध्ये त्याने आयुष्यामध्ये एवढ्या चुका केल्या ना, तर त्याचा विनाशच झाला ना. तुमच्याकडे कितीही संपत्ती असू द्या, किती मोठी सत्ता असू द्या, किती मोठा अधिकार असू द्या, पण यांचा गैरवापर जर तुम्ही केला ना, चुकीच्या लोकांचे समर्थन केलं, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विनाशाकडे नेतच जाल. जर तुमचा विनाश कोणी टाळू शकत नाही. कारण का बरं? कारण तुमचं समर्थन चुकीच्या लोकांसोबत असतं. तुमचं उठणं बसणं चुकीच्या लोकांसोबत असेल तर तुमच्या जीवनामध्ये अधोगतीच घडणार ना. बघा, पुढचं पात्र पाहूया, धृतराष्ट्र. सत्तेचा लगाम कधीही आंधळ्या व्यक्तीकडे सोपवू नका. म्हणजे जो स्वार्थ, संपत्ती, गर्व, ज्ञान, आसक्ती किंवा वासनेने आंधळा आहे ना, कारण तो विनाशाकडे नेईल. म्हणजे काय बरं? म्हणजे कधी कधी होतं काय बघा, कधी कधी आपल्याला सुद्धा पाहायला मिळतं
की बघा एखाद्या कंपनीमध्ये आपण गेलो किंवा एखाद्या राजकारणी माणूस असेल, तो राजकारणी माणूस जर पैसा खाणारा असेल तर आपल्या समाजाचं भलं होईल का बरं? कधीच होणार नाही. तो निष्क्रिय असेल, बघा योग पुरुष नसेल, त्याच्या जीवनामध्ये वाईट काही संगती असतील, तो मनुष्य समाजाचं कधी भलं करेल का? कधीच करणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्याकडे कितीही ज्ञान असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, पण तुमच्या जीवनामध्ये जर गर्व असेल ना, तर असा मनुष्य समाजासाठी वाईटच असतो. तो कधीच समाजासाठी चांगलं करू शकत नाही. आता पुढचं पात्र पाहूया. अर्जुन बघा सर्वांचा आवडतं पात्र आहे. महाभारताचा जर आपण विचार केला ना, जर महाभारताचा विचार केला, अर्जुन आठवल्याशिवाय आपल्याला राहत नाही. अर्जुनाकडून मनुष्यानं काय शिकावं बरं? ज्ञानासोबत शहाणपणा असेल तर तुमचा विजय निश्चित आहे. आणि अर्जुन तोच होता ना. बघा जसं जर महाभारताचा जर विचार केला ना, तर अर्जुनापेक्षा कर्ण होता तो प्रत्येक बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ होता, प्रत्येक विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ होता. पण ज्ञानासोबत शहाणपण होतं का बरं? हे ज्ञानासोबत शहाणपण आहे ना, तेच गरजेचं आहे. कर्ण होता ना, कर्णाला ज्ञान भरपूर होतं, पण ते ज्ञान कुठे वापरावं हे त्याला कळत नव्हतं. तो आंधळा होता. पण अर्जुन आंधळा होता का? अजिबात नाही ना. अर्जुन असा होता ना की अर्जुनाकडे ज्ञान सुद्धा होतं आणि भगवंत स्वतः सुद्धा होता ना. कारण का? कारण अर्जुन धर्माने बांधलेला होता आणि कर्ण अधर्माने बांधलेला होता. धर्माची बाजू अर्जुनानं कधीच सोडली नाही आणि कर्णानं अधर्माची बाजू धरली, अधर्माची कास धरली. मग विजय कोणाचा होईल बरं? अर्जुनाचाच होईल ना. बघा पुढे पाहूया. महाभारतातील सर्वात जबरदस्त पात्र ते म्हणजे शकुनी. ज्याच्यामुळे महाभारत घडला ना, तो शकुनी आपल्याला काय सांगतो बरं? फसवणूक तुम्हाला सर्वच बाबतीत यशाकडे नेणार नाही. बघा या शकुनीनं आहे ना, कौरवांचं पांडवांचं युद्ध होण्याचं कारण आहे ना, हा शकुनी आहे. म्हणून ही फसवणूक असते ना, तुम्हाला प्रत्येक वेळेला यशाकडेच नेते का? तुम्ही या फसवणूक जेव्हा आपण दुसऱ्याची फसवणूक करतो तेव्हा आपण स्वतःसुद्धा अडकले जातो. आणि या शकुनीचं तसंच झालं ना. पूर्ण पांडवांचा विनाश केला. जरी एकटा हा शकुनी जरी नसता ना, तरी कौरव आणि पांडव गुण्यागोविंदाने नांदले असते. त्यांचे सौख्याचे संबंध सुद्धा झाले असते. पण हे असं म्हणतात ना, पूर्ण तांदळांमध्ये एक कीड सुद्धा पूर्ण तांदळांचा नाश करू शकते. तसा हा शकुनी होता. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा बरेच जण शकुनी आहेत. या शकुनींपासून आपण दूर राहायला हवं. आणि जेव्हा हे शकुनी बनून आलेले कावळे असतात ना, जर यांच्यापासून आपण दूर राहिलो ना, यांना आपण ओळखायची सुरुवात केली, तर आपल्या जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण होईल, समाधानसुद्धा निर्माण होईल. आता आपण महाभारतातलं पुढचं पात्र पाहूया. तो म्हणजे युधिष्ठिर. या युधिष्ठिराकडून मनुष्यानं काय शिकावं बरं? जर तुम्ही नैतिकता, नीतिमत्ता आणि कर्तव्य यशस्वीपणे जपल्या ना, तर जगातील कोणतीही शक्ती तुमचं कधीच नुकसान करू शकत नाही. बघा म्हणजे आपले कर्मच चांगले झाले तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही टेन्शन आहे का बरं? पण मनुष्य मात्र तुम्ही जरी कुठे जरी किती जरी डोक्यामध्ये तुमच्या विचार असतील ना, तरी कर्माशिवाय या जीवनामध्ये तुम्हाला गत्यंतर नाही. आणि कर्म शुद्ध नसतील तर मनुष्याची अधोगती थांबेल का बरं? कधीच थांबणार नाही. म्हणजे आपल्या जीवनाचे सार आहेत ना, ते आपले कर्म आहेत. युधिष्ठिरानं हेच आपल्याला सांगितलं ना, सर्वांना एकत्र ठेवून अशी जबाबदारी जपली म्हणजे तुमची नैतिकता असेल, नीतिमत्ता असेल आणि कर्तव्य यशस्वीपणे जपले, तर जगातील कितीही तुमचा शत्रू असेल
तरी तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकणार नाही. आणि श्रीकृष्ण स्वारींनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय धडा दिला बरं, की जीवनामध्ये तुम्ही काहीही कमवा, पण धर्माला सोडून तुम्ही कुठेच जाऊ नका. जो धर्माचा सोबत आहे ना, त्याच्या जीवनामध्ये कधीही अंधकार येणार नाही. त्याचं जीवन नेहमी समाधानाने भरलेलं असेल. त्याच्या जीवनामध्ये सुखच निर्माण होईल. आणि जिथे धर्म जागला जातो ना, तिथे भगवंत स्वतः येत असतो. भगवंताला बोलावं लागत नाही. म्हणून आपण बघा, आपली कर्म कशी आहेत ना, ते प्रत्येकानं पाहावं. एक वेळेला तुमच्या या जीवनामध्ये भक्ती कमी झाली तरी चालेल, पण समर्थांनी सांगितलेले नियम, परस्त्री माते समान, परधन भयावं, असे हे नियम आहेत ना, ते प्रत्येकाने पाळायला हवे. जर आपण दुसऱ्याच्या संसारामध्ये दुःख निर्माण करत असू, जर आपण दुसऱ्याला विनाकारण त्रास देत असू, जर आपण पैशासाठी इतरांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असू, तर आपल्या जीवनात सुद्धा दुःख येणार आहे. जरी ते दुःख बघा वेगळ्या रूपामध्ये आलं नाही, तरी आपल्या पत्नीच्या रूपानं, मुलांच्या रूपानं, आपल्या वेगवेगळ्या नातेवाईकांकडून, म्हणजे दुःखाचं सावट तुम्हाला निर्माण होईलच. हे निर्माण झालेलं दुःख आहे ना, एक वेळ मृत्यूचं सुद्धा कारण बनणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही नुसतं पैशाच्या मागे धावू नका, कारण हा पैसा तुम्हाला अधोगतीला नेणार आहे. म्हणून जेवढा पैसा आहे ना, देवधर्म करा. या जीवनाला आनंद आहे ना, या जीवनाला समाधान आहे. कधी मिळत असतो बरं? जेव्हा आपण आपल्याकडे पैसा असतो आणि तो पैसा देवधर्माला लागतो ना, आपण वेगवेगळ्या वाऱ्या करतो. आता पंढरीची वारी झाली, पुन्हा आळंदीची वारी येईल. म्हणजे अशा वेगवेगळ्या वाऱ्या असतात, जिथे भगवंताचं साक्षात आपल्याला रूप बघायला मिळतं. ही जी संकल्पना आहे ना, हे जे आपल्या जीवनामध्ये घडणारं पुण्य आहे, ते प्रत्येकानं आपल्यासोबत घ्यावं. कारण आपण म्हणतो की कोणत्या वारीला जाऊन, कुठे तीर्थक्षेत्राला जाऊन देव भेटणार आहे का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा आपण अशा या वेगवेगळ्या स्थळांना भेटी देतो ना, तेव्हा मनाला सुद्धा आनंद मिळत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जर जीवनामध्ये तुम्हाला सुखी राहायचं असेल तर एक गोष्ट पाळा. हा मार्ग आहे ना, तुम्हाला कधीच तुमच्या जीवनामध्ये दुःख देणार नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे संपत्ती असूनही साधं राहा, राग असूनही शांत राहा, आणि अधिकार असूनही नम्र राहा. हे तुम्हाला जमेल का बरं? बघा, लक्षात घ्या, संपत्ती, राग आणि अधिकार या 3 गोष्टींचं मॅनेजमेंट ज्याला जमलं ना, त्याचं आयुष्य सुखी झालं, त्याचं आयुष्य महान झालं. पण याच गोष्टींचं मॅनेजमेंट आपल्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जमत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये दुःख येतात ना, हे मॅनेजमेंट संतांना जमलं. संत जास्त काही शिकलेले होते का बरं? पण भगवंताच्या नामस्मरणामध्ये होते. म्हणून हे नामस्मरणाचं फळ आहे ना, यावर विजय मिळवू शकतं. म्हणूनच समर्थांनी आपल्याला 2 वेळची उपासना सांगितलेली आहे. पण आपण या 2 वेळच्या उपासनेला महत्त्व देत नाही, आणि पुन्हा आपण रडत बसतो की माझ्या जीवनामध्ये एवढं दुःख का आलं बरं? पण आपण समर्थांचे नियमच पाळले नाही. मग या दुःखांना सामोरे जावं लागणार की नाही? म्हणून संपत्ती, राग, अधिकार हे जर नम्रपणाने आपण यांच्याकडे पाहिलं ना, तर आपल्या जीवनामध्ये शांततेचा धडा आपल्याला मिळणार आहे. म्हणून जीवनामध्ये शांत राहा, रागाला कधीच जवळ करू नका, संपत्ती असूनही साधं राहा, आणि अधिकार असूनही नम्र राहा. याला जीवनाचं मॅनेजमेंट म्हणतात ना. नाहीतर जीवनामध्ये पैसा असून सुद्धा जीवनामध्ये त्या पैशाचा उपयोग नसेल, तर तो पैसा काय कामाचा आहे बरं? काहीच नाही ना. म्हणून जेवढा आहे त्यामध्ये समाधान माना. जीवनामध्ये येणारा पैसा तो येणारच आहे, तो कधीच थांबणार नाही.
पण जेव्हा हे मन समाधानी असेल ना, तेव्हा त्या पैशानं आपल्या जीवनाचं भलंच होईल ना. कारण आपल्या संतांनी दाखवून दिलं की या भारतभूमीमध्ये जन्मलेला मनुष्य किती महान आहे बरं. कारण या भारतभूमीमध्ये संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि जिथे जिथे तुम्ही पाहाल ना, तिथे तिथे तुम्हाला अध्यात्म दिसेल, तिथे तिथे तुम्हाला नामस्मरण दिसेल. मग हे सर्व आपल्या संतांनी आपल्यासाठी आयतं करून ठेवलेलं आहे. मग याचा उपयोग आपण करायचा की नाही ते प्रत्येक मनुष्यानं ठरवावं. कारण ही आपली भारतभूमी कशी आहे बरं. बघा, एका कवीनं सुंदर रचना केलेली आहे. जहा डाळ डाळ पर सोने की चिडिया, करती है बसेरा, ये भारत देश है मेरा. म्हणजे काय बरं, म्हणजे या प्रत्येक झाडावर आहे ना, ही सोन्याच्या चिमण्या आहेत. या सोन्याच्या चिमण्या बसलेल्या आहे. आणि त्या भारत देशामध्ये आपण जन्मलेलो आहोत. म्हणजे आपल्याला पैशाची कमी आहे का? अजिबात नाही. आणि पैशाची कमी पैशामुळं मनुष्य कधीच अडत नसतो, तर तो अडतो ना त्याच्या विचारांमुळे अडत असतो. म्हणून मनुष्यामध्ये विचार असायला हवे. विचार शून्य असलेला मनुष्य हा त्याची अधोगतीच होत असते. आपण कौरवांची पाहिली ना, आणि अर्जुनाकडे काही संपत्ती होती का बरं? अर्जुनाकडे संपत्ती होती ती विचारांची होती, म्हणून त्याचा विजय झाला. म्हणून कौरव हारले आणि पांडव जिंकले. म्हणून आपल्या भगवंत मागे पुढे हवा असेल ना, तर आपण रोज 2 बेलची उपासना करा. ब्रह्ममुहूर्तावर उठा. तुमच्या जीवनामध्ये पाहिलेली स्वप्न आहेत ना, ती सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. सद्गुरूंना शरण जा. तुम्ही केलेली पाप ती सर्व धुळीस मिळून जातील. आजही वेळ गेलेली नाही. क्षणात तुम्ही विचार करा आणि क्षणात पुण्यवान व्हा. हा आजचा दिवस तुमचा आहे. गेलेला दिवस तुमचा नव्हता. हा क्षण तुमचा आहे. तो क्षण आहे ना, कल्याणकारी जीवनासाठी निर्माण करा. तुमचं भलंच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.